आता 1-2 सेकंड मध्ये आपण काढून घेऊया. आता हे सगळं मस्त पैकी जिरं एक नंबर वासेल. नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या रणखांबे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आज आपण आपले एक छोट्या चुलीवरती बनवणार आहोत झणझणीत गावरान पद्धतीने कोथिंबीरची चटणी आणि अजून भाकरी. चला तर सुरुवात करूया. पहिले मी लसूण सोलते, कोथिंबीर कापाय घेते आणि मग आपण चूल पेटवून घेऊ. मग नंतर सगळी तयारी झाली की आपण चूल पेटवून घेऊया. पहिले कोथिंबीर आपण कापून घेऊ. चला आता कोथिंबीर झाली आपली चिरून. आता मी कांदा कापून घेते. आता मग मी कांदा कापायला घेते. नंतर आपण बघू शकता मित्रांनो, इथं मम्मीचा आता कांदा कापून झालेला आहे. आता मी मिरची घेते. हे आपले 2 तुकडे करते मिरचीचे. झाले मिरचीचे तुकडे. किती झाले लसूण? इथं माझे आता लसूण सोलून सुद्धा झालेले आहेत. आता मी इथं ठेवून घेते बाजूला. हो, आता मी थोडं आलं पण घेते. हे सगळं आपण भाजून घ्यायचं आपल्या छोट्या मातीच्या चुलीवरती. आता मग मी आलं कापून टाकते. आता मी टोमॅटो घेते, अर्धच घेते. आता मम्मीने टोमॅटो कापलेला आहे. हो, चला आता आपण चूल पेटवूया. आता मम्मी चूल पेटवते. बघू शकता मित्रांनो, इथं आपली चूल मस्तपैकी पेटलेली आहे. चांगली आपण चूल पेटूया. मग आपण सगळं भाजून घेऊया. चला मी आता टोप ठेवते भाजायला सगळं. आता मम्मीने टोप ठेवला सगळं भाजायला. हो, आता मी तेल टाकते. मम्मी मस्तपैकी आता फोडणी देणार. मित्रांनो बघू शकता की आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मम्मी जिरा वगैरे टाकून घेते. जिरं टाकते. मस्त पैकी जिरं एक नंबर वासेल. छान तडतडीत आपले जिरे भाजायला लागलेत. आता मी धन टाकते. चला आता हे सगळे वस्तू टाकून देते
आता मम्मीने आणि हे चांगलं- सगळं टाकून घेतलेलं आहे. चांगलं आता मी परतून घेते. थोडस आपण ह्याच्यात हळद टाकूया, थोडंसंच टाकूया, जास्त नाही. आणि आपल्याला हळद टाकलं, मग आपण थोडे तेल टाकूया वरूनच. एक नंबर. कारण नंतर आपल्याला परत फोडणी द्यायचीच आहे वाटण झाल्यानंतर. थोडं थोडं आपण परतून घेऊया, जास्त नाही. आता मम्मी मस्तपैकी परतून घेते. हो, परतून घेते मस्त पैकी. मग आपण याला वाटून घेऊया. चूल थोडंसं पण अजून जरा चांगलीच पेटली आहे. मम्मी तेल टाकते. थोडस अजून तेल टाकते. बस. चला आता ह्याला आपण काढून घेऊया. आता मम्मी काढते. बघू शकता की आपली चूल एकदम पेटली आहे. बघू शकता मस्त पैकी. चला आता आपण वाटण करून घेऊया. आता मम्मी वाटण करणार. आता मम्मी वाटण करायला चालले. मित्रांनो हे बघू बघा, शकता मस्त मम्मी पैकी आपला वाटण वाटण करून. झालेला आहे. आता आपण याला फोडणी द्यायची. चला तेल टाकूया आता. आता आपण ह्याला फोडणी द्यायची मस्तपैकी. आता मम्मीने थोडस तेल टाकलेलं आहे. हो, आपण आता जरा जिरं टाकूया. तेल जरा तापू दे आणि मग आपण लगेच जिरं, कढीपत्ता वगैरे सगळं टाकून घ्यायचं. हो, चला आता मी जिरं आणि कढीपत्ता टाकते. नकभर थोडीशी हळद टाकते. आता मम्मीने थोडी हळद टाकलेली आहे. थोडस आपण कांदा मसाला टाकूया. थोडीशी हिंग टाकते. आता पटकन मी आपलं वाटण टाकून घेऊया. मम्मीने वाटण आता टाकलेलं आहे. आपण पटकन आता हलवून घेऊया. आता मम्मी मस्तपैकी हलवते. अजून वास चांगला येतो एक नंबर. जरासं याच्यातून पाणी टाकते, जास्त नाही, थोडंच. मजा. आता मम्मी ह्याच्यामध्ये टाकणार. हे पाणी मी टाकते आता आपल्या चटणीमध्ये. आता मी झाले आता शेंगदाण्याचं कूट आणि स्वादानुसार हळद. बघा मस्त पैकी शेंगदाण्याचं कूट टाकलाय. अजून थोडस चवीपुरत मीठ. चला आता एकजीव करून घेऊया. आता मम्मी मस्तपैकी एकजीव करते.
मस्त पैकी आता आपलं तयारच झालंय. बघू शकता. आता 1-2 सेकंड मध्ये आपण काढून घेऊया. झाली आपली चटणी. चला आता आपण काढून घेऊया आपली आता मम्मी काढून कोथिंबीरची घेते. चटणी. मम्मीने बघू आता शकता. काढलेले आहे. मस्तच आपली चटणी. मित्रांनो बघू शकता आपल्या इथं 2 भाकऱ्या मस्तपैकी आता तयार तयार झालेल्या आहेत. हो. चला आता मी तुम्हाला जेवण दाखवते. कोथिंबीरची चटणी अजून ज्वारीची भाकरी एकदम झणझणीत. चला आता आपण वाढाई घेऊया. आता मम्मी वाढायला घेते. नंतर ना अजून एक ताट डिश. हो देते. खाली बस. वास एकदम नंबर है. आता मी टेस्ट करते. हा हे जे म्हणतात बघूया. हा ये इथं तेव्हा तुला पण वाढले नको. कशी झाली सांग आपल्या पब्लिकला. मित्रांनो 1 नंबर झाली या कोथिंबीरची चटणी आणि भाकरी सुद्धा मौसूल झालेली आहे. बाबू खाऊन घे. गरम आहे. हे घे. हा कशी झाली आपल्या पब्लिकला सांग. मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजून कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.